युवा सेना शहापूर तालुका संपर्क प्रमुख तेजस निश्चिते यांचा वाढदिवस साजरा. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना केले दप्तर वाटप. रांगोळी स्पर्धेतील विजेत्या महिलांचा केला सन्मान. शहापूर तालुक्यातील पुणधे गावचा सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, युवा सेनेचे तरुण तडफदार युवा नेतृत्व आणि युवा सेना शहापूर तालुका संपर्क प्रमुख तेजस विलास निश्चिते यांचा वाढदिवस काल रविवारी 7 जून रोजी सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा पुंधे, अंगणवाडी शाळा पुंधे, जिल्हा परिषद शाळा काटीचा पाडा येथील विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय बॅग वाटप आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, बक्षीस समारंभ आयोजित करण्यात आला होता. युवा सेना शिवसेना शाखा पुणधेगाव यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयराम घोटविंदे, युवा सेना ठाणे जिल्हा युवा अधिकारी स्वानंद शेलवले, युवा सेना शहापूर तालुका प्रमुख महेश दिनकर, युवा सेना उपतालुका प्रमुख गणेश विशे, ज्येष्ठ व्यक्तिमत्व विठ्ठल निश्चिते, तसेच पत्रकार भगवान चंदे, संतोष गायकर, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला निश्चिते, सदस्या अनिता निश्चिते, आशा कार्यकर्ता विजया निश्चिते, काटीचा पाडाचे सरपंच ज्ञानेश्वर हरड, सचिन निश्चिते, लक्ष्मण निश्चिते, अंगणवाडी सेविका कोर, शाळेच्या शिक्षिका महेंद्र कोर, तानाजी कुडेकर, शिवबाबा आदी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी तेजस निश्चिते यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या गावात लवकरच नवीन जिल्हा परिषद शाळा सुरू होणार असल्याचा सुतोवाच करण्यात आला. तेजस निश्चिते यांच्या माध्यमातून गावामध्ये आणि परिसरात पॅन कार्ड शिबिर, शिवजयंती कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, किल्ले बांधणी स्पर्धा, लकी ड्रॉ आणि पैठणी वाटप, दरवर्षी शाळेला सहकार्य करणं, शाळेला ताडपत्रीची मदत, शाळेला पाण्याच्या टाकीची मदत त्यांनी केली आहे. यावेळी रांगोळी स्पर्धेतील विजेत्या महिलांचा ट्रॉफी आणि पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भरत दळवी यांनी केले. आज आपला वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या शाळेतल्या मुलांना दप्तर वाटप केलेली आहेत. दरवर्षी कोणते कार्यक्रम आपण आयोजित करता आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काय सांगाल? प्रथमतः सर्वांना जय महाराष्ट्र. ज्यावेळी मला युवा सेनेचा शहापूर तालुका पद भेटला त्याचवेळी आम्ही ठरवलं होतं का 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि या शाळेत आम्ही वाढलोय आणि त्या शाळेची आमच्यावर लई मोठी कृपा आहे आणि त्या मॅडमांची. म्हणून त्याच्यासाठी आम्हाला जे जे काही सहकार्य करता येईल शाळेसाठी ते आम्ही करायला तयार आहेत. आज मुलांना बॅग वाटप केल्या. जशी प्रगती होईल तसं अजून काही ना काही करत राहू शाळेसाठी. युवा सेनेचे आपण संपर्क प्रमुख आहे. आज आपल्याला तालुका प्रमुख पदाची सुद्धा ऑफर देण्यात आलेली आहे. आपलं काम असंच पुढे चालू राहणार. पक्षासाठी आपलं पुढचं नियोजन काय? पक्षासाठी काम करतच राहू शेवटपर्यंत. सत्ता असो सत्ता नसो, कायम एकनिष्ठ. शिवबाबा हे तेजसजी निश्चिते यांना आपल्या गोशाळेच्या वतीनं शुभेच्छा देत आहेत. काय शुभेच्छा द्याल? तेजस हा याचे तरुण तडफदार नेतृत्व आहे. नेहमीच तो वेगवेगळे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि शिवजयंती त्याच्याच माध्यमाने गावामध्ये सुरू झाली आहे. एक तर नवरात्र उत्सवामध्ये त्याचा मोठा सहभाग असतो. कबड्डी असो, खो खो असो, नंतर गणपती उत्सव असो, सार्वजनिक, या सर्व कार्यामध्ये मोठा त्याचा सिंहाचा वाटा असतो. नेहमी काही ना काही असे वेगवेगळे उपक्रम करून तो गावाला एक प्रोत्साहन देण्याचं काम करत असतो. लहान मुलांनाही उत्साह देण्याचं काम करत असतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो. पुणधेगाव बोर्ड नेतृत्व युवा सेना शहापूर तालुका संपर्क प्रमुख तेजस निश्चिते यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाला खरं तर इथे विद्यार्थी जमले, म्हणजे आपली भाषण ऐकण्यासाठी किंवा ते शुभेच्छा ऐकण्यासाठी नाही आले. त्यांना बॅग पाहिजे, त्यांची ती गडबड चालू आहे, तरी कार्यक्रम लागतोय थोडासा. पण शुभेच्छा देणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल बोलणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण का दिसतो शांत, प्रसंगी तेवढाच उग्र होतो. आणि खरं तर शिवसैनिक कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण मी एक तेजसला माझ्या डोळ्यासमोर बघतो. आणि भविष्याचं तालुक्याचं नेतृत्व आहे तेजसच्या रूपाने आम्हाला दिसतंय. समाज आपल्याला काय देतो त्यापेक्षा आपण समाजातून काहीतरी देणं लागतो या वृत्तीप्रमाणे त्याने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक चांगला असा उपक्रम, बॅग वाटप, छोटासा उपक्रम त्याने आपल्या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे. त्याबद्दल मी त्याचं मनापासून कौतुक करतोय. मी तेजसला युवा सेना शहापूर तालुका यांच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पुढील आयुष्यात युवा सेना संपर्क प्रमुख ते
युवासेनेचा तालुका प्रमुख पदापर्यंत नक्कीच जा. तुला वाढदिवसाच्या आणि पुढे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे तेजस निश्चिते यांचा माझा खूप जुना संबंध आहे. त्याला काही वर्षापूर्वी एक मार्मिक टिप्स दिली होती मी. धर्मवीर आनंदगे साहेबांच्या आणि माझ्या संबंधातला विषय. साहेब म्हणजे साधारण 80 मध्ये शिवसेनेचं काम करतो. मी 5.5 लाख वया मोठच वाटल्यामुळं धर्मवीर आनंदगे साहेबांनी माझं दादाजी मंडळ सत्कार केला होता. मी गावामध्ये शाखा बांधली, परंतु दिघे साहेब न आल्यामुळं उद्घाटन नाही झालं आणि उद्घाटन झालं नाही आणि नंतर साहेब वाढले की आपण पाऊल पण टेकलं. त्यासाठी जातीवंत कट्टर शिवसैनिक आम्ही या तेजसला सांगितलं होतं, तेजस आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही कमवतो त्याच्यामध्ये एक सूत्र फक्त लक्षात ठेवायचं की यदा कदाचित एन मार्गाने कष्टाने घामाने मेहनतीने आपल्या खिशामध्ये 100 रुपये जर आले तर त्यापैकी जास्तीत जास्त 20 रुपये, कमीत कमी 2 रुपये समाजसेवेसाठी खर्च करा. 80 रुपये तुला सत्कर्मी लागतील, अन्यथा तेही बदलणार नाही. आणि हा धागा पकडून तो गेले सरांनी सांगितल्याप्रमाणे गेले कित्येक दिवस अशा प्रकारचे उपक्रम राबवतात. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मी आज या प्रसंगी त्याला शुभेच्छा देऊन माझे 2 तेजस हा एकदम चांगला आणि जिद्दीने काम करणारा तरुण आहे आणि सगळेच जण राजकारण करतात. तेजसने मात्र शिवसेना ज्या प्रकारे आपलं वाक्य 80% समाजकारण आणि 20% राजकारण, मला वाटतं 20% राजकारण करताना काय माहित नाही, पण समाजकारणामध्ये नेहमीच पुढा असतो आणि त्या बिरुवाक्यावर धरून आज त्यांनी जो वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवलाय की बॅग वाटप महिलांसाठी कार्यक्रम हे उपक्रम राबवणे खूप चांगलं आहे आणि तेजसला पुढच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या जिल्हा परिषद पुंडे शाळेला युवासेना संपर्क प्रमुख शहापूर तालुका तेजसजी निचिते यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मुलांना बॅग वाटप करण्यात आलेले आहेत. काय सांगाल शाळेच्या वतीने, काय शुभेच्छा द्या? आज तेजस दादांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेच्या मुलांना बॅग आणि खाऊ वाटप केल्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देते. आणि असेच त्यांनी शाळेला भविष्यातही मदत करावी, गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचा हातभार लावो अशी मी त्यांना शाळेला काय काय सहकार्य करतात? शाळेला ते खूप सहकार्य करतात. दरवर्षी शाळा थोडक्यात आमची शाळा नादुरुस्त आहे, एक वर्ग खोली गळते, तर ताडपत्री टाकून देण्याचं काम ते करतात. आणि पाण्याची एक समस्या होती, पाण्याची टाकी छोटी होती, फुटलेली होती. एक शब्द त्यांना दिला की दादा आमच्या शाळेला पाण्याची टाकी पाहिजे, तर त्यांनी तत्काळ ग्रामपंचायतीतर्फे पाण्याची टाकी शाळेला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी तेजस दादा आणि त्यांच्या मम्मी यांना खूप खूप धन्यवाद देते. आज आपल्या मुलानं गावात आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं बरेच लोक हॉटेलमध्ये आपल्या मित्रांना घेऊन जातात, तीर्थाटनाला जातात. वाढदिवस मात्र वेगळ्या प्रकारे साजरा केला. काय सांगाल? असंच माझ्या मुलांनी ही प्रगती करावी आणि माझ्या या शाळेतल्या मुलांना हेच वह्या पुस्तकांचे वाटप करावे हेच मी. अंगणवाडीच्या लहान लहान मुलांना आज तेजस निचिते यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दप्तर दिलेली आहेत. कसे आभार मानाल? तेजस दादा खूप आम्हाला मदत करतो. अंगणवाडीत पद्धती सगळं पूर्ण बरंच केलेलं आहे आणि अंगणवाडी शाळा ते बांधणार आहेत असं आम्हाला दिलं, त्याबद्दल आम्हाला फार त्यांचे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.